आपण बघणार आहोत अगदी सीमा रेषेजवळ आहे, लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इथे पहिल्या षटकासाठी आपण आणि स्वप्नील राऊत सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मिड विकेटमध्ये डीप मिड विकेटला आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर निलेश शिंगवले आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तालुका शिरोर निलेश शिंगोले आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर प्रथमेश राठोड असणार आहे आणि नॉन स्ट्राईकला युवराज गुंजाळला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. विराम मोरे 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी हा संघ फलंदाजी करताना आपल्याला टॉस जिंकल्यानंतर पाहायला मिळत आहे. दोन ऑफिशियल पंच चेतन मोहन आणि किरण बिडलान पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल एक सुरेख चेंडू आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. एक चांगला चेंडू निलेश शिंगोलेचा आपण मैदानामध्ये बघत आहोत. त्या चेंडूवर मात्र धाबा मिळणार नाही आहे, परंतु एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल पाहूया निलेशचा यावेळेस प्रथमेशसाठी. यावेळी चेंडू खेळला पाहूया. क्षेत्ररक्षक मात्र तिथे स्वप्नील राऊत चेंडूवर येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सुरेख क्षेत्ररक्षण स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तिथे फक्त एक धाव इथे खर्च होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया, कारण दोन्ही डावखुरे फलंदाज आहे, परंतु दोघांची खेळण्याची शैली वेगळी आहे, म्हणून आपल्याला साहिल कदम हा आता डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहायला मिळत आहे. रिव्हर्शिप हे अस्त्र युवराजचं मात्र नवीन आहे, परंतु 4 धावा या नवीन नाहीये मैदानाला. चौकार येत आहे 4 धावा. नवीन चेंडू द्यावा लागतो की काय, कारण अजून बालभवन रविवारची सुट्टी असल्यामुळं नवीनच चेंडू दिलेला आहे. चौकार आलेला आहे युवराजचा. यावेळेस चेंडू उडवला आणि इथे युवराज गुंजाळचा फायर, षटकार, 6 धावा. बघा, आता स्वप्नील सूचना देण्यासाठी आलेला आहे. निलेशला अगदी बाउंड्री लाईनवर आपण पाहत आहोत. सूचना समाप्त आणि स्वप्नील परत आपल्या जागेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आपण ज्यावेळेस पाहतो ना, गुलेवाडी आणि कोल्हेवाडी गाववाईजमध्ये हे दोन संघ नेहमी आमने सामने येत असतात, त्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी माहीत असतात. परंतु इथे युवराज ज्या झपाट्याने ज्या फॉर्ममध्ये आहे त्याला रोखणं. बघूया, आता पुढचा बॉल आहे. यावेळेस रोखणं मात्र मुश्किल असणार आहे. दुसरा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, आज बहुतेक इथे डावखुरे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत, कारण प्रथमेश राठोड, युवराज गुंजाळ, राजू पाटे, सोन्या गायकवाड हे दिग्गज पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पहा, अविनाश आला आणि झेल टिपला. विकेट येते. जशात तसं उत्तर दिलं गेलं, परंतु एक चांगली फटकेबाजी युवराजची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनती तब्बल धावफलकावर आपण नजर टाकली तर ती मात्र विराम मोर्या 11 17 धावा. विराम मोर्या 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी संघाच्या.
अविनाश शिरसाटने टिपलेला झेल. बघा स्वप्नील खोले धन्यवाद आपण चेंडू मैदानामध्ये देत आहेत. आपण सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. चेंडू आणून दिलेला आहे. धन्यवाद स्वप्नीलजी. छत्रपती संघाचे खेळाडू आहे स्वप्नील. चेंडू आपण आणून दिलेला आहे. 17 धावा धावपलिकावर आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण बघणार आहोत राहुल शेळके आणि मैदानामध्ये साकुरके ठाकूर आझर पटेल. नॉन स्ट्राईक एरियाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजू पाटे आपण बघत आहोत. अगदी क्षेत्रसेन सजावत आहे. ते षटक महत्वाचं आहे माहीत आहे. इथे बघा अप्रतिम चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न अविनाश शिरसाटचा हात लागला. साईल आपण पाहत आहोत चेंडूवर येणार आहे साईल कदम. 2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अविनाश शिरसाटच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहतो. मला असं वाटलं की एक वेळेस अविनाश झडप मारतो की काय चेंडूवर, सूर मारून चेंडू अडवतो की काय, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. 2 धावा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. साई खेमनरला सुद्धा आपण मैदानामध्ये बघत आहोत. अभिजित भारद्वाज सुद्धा मैदानामध्ये आहे. पाहूया राहुलचा पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. फुलटॉस बॉल उडवला अगदी सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. तब्बल 2 वर्षानंतर या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. किरणजी बिडलान आहेत. त्यांनाही आपण पाहत आहोत चर्चा करतायत मैदानामध्ये. इथे काय निर्णय येणार आहे, परंतु तिथे निलेश शिंगवले आपल्या सहकार्यांबरोबर राजू पाटे सुद्धा जरूर जोडला जाणार आहे. आणि साई खेमनरला सुद्धा आपण पाहत आहोत. पंच आपला नो बॉल. ती तिसरे पंच अमन शर्मा यांचा आलेला हा इशारा आपण या दरम्यान जो बघत आहोत. सव्वीस धाबा आणि फ्रेडचा इशारा इथे आता आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा फ्रीटवर काय दूर लंबा और एक जंबा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमेश राठोडचा मैदानामध्ये 6 धावा. धावफलक वेगात ट्रॅव्हल करेल, वेगात पोहोचला जाईल धावफलकावर. तर राहुलचा पुढचा चेंडू मैदानात आपण बघणार आहोत. 2 षटकार आल्यानंतर इथे पहा षटकार क्रमांक 3 मैदानामध्ये प्रथमेश राठोडच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण धावफलक जर आपण पाहिला तर धावफलकावर जोडला जाणार आहे 32 धाबा. लगातार 3 षटकार राहुल शेळकेच्या गोलंदाजीवर प्रथमेश राठोडचे येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे सुनील बांगर आणि अनिल केदारी मात्र व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत. आयोजक आहेत. पुढचा बॉल कव्हर पॉइंट मध्ये अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर मधून आपण बघणार आहोत. पप्पू काटे पाठलाग करताय. चेंडू तळमॅन सीमारेषा पार जाईल. 4 धावा येतील.
या षटकात लुटालूट झाली. ही लुटालूट धावेंची आपण पाहतो प्रथमेश राठोडकडनं. इथे सुरेख चेंडू आहे, परंतु लॉंग ऑफ मध्ये आपण साहिल कदमला बघणार आहोत. चेंडू रेन आंबेगाव तालुक्यातील सुशांत जाधव यांच्या टीममध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. मंचर परिसर एकदा पूर्ण केली जाणार आहे. एका धावेच्या माध्यमातून तब्बल धावसंख्या विरामोऱ्या 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघाच्या बनल्या गेलेल्या आहे 37 धावा. बिनबाद 37 अर्थात एक बाद 37 धावा ज्या बनल्या गेल्या. युवराज गुंजाळने जे मैदानामध्ये थिणगी पेटवली होती ती मात्र ज्वलंत होण्याचं काम या ठिकाणी प्रथमेश राठोडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. बघूया अजर पटेल स्ट्राईकवर आलेले आहेत आणि इथे पहा अजहरभाई साकुर के ठाकुर इनको चलता बनाया मैदान के अंदर. दुसरी विकेट इथे आहे मैदानामध्ये. विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघाची आपण पाहत आहोत. 2 बाद 37 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. धावपलक 37 धावा आपणाला किती रन झाले तिकडे लाईव्ह मध्ये बघा बरं. 37 येस 43 धावा आहे. नाही आता माझी काही चूक नाही. नियम क्रमांक 2 इकडं आहे. नियम क्रमांक 2 स्कोरर सॉरी नियम क्रमांक 3 स्कोरर. कॉमेंटेटरचा त्याच्यात काही रोल नाही. सांगण्याचं काम कॉमेंटेटरचं जे स्कोरर सांगणार आहे ते. आता कॉमेंटेटरने धावा मोजायच्या बाकी सगळं सांभाळायचं म्हटल्यावर नाही जमणार ती. काय रे शुभम बरोबर की नाही. त्यासाठी कंपल्सरी 12 खेळाडू असणं फार गरजेचं राहतं. आता शुभमाला चांगली गोष्ट आहे. राजू पाटे पहा 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधात आणि प्रथमेश राठोडचा षटकार 6 धावा. पुढचा चेंडू राजू पाटे मैदानामध्ये फुलटॉस. त्यावर इथे दुसरा षटकार आपण बघणार आहोत प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून. बॅट्समन रिव्ह्यू असेल. वाजवा वाजवा वाजवा. बघूया बॅट्समन रिव्ह्यू भीमरसाठी. परंतु षटकार आलेला आहे राहुल राऊत प्रसिद्ध बैलगाडा मालक. हे सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. यावर्षी क्रिकेटमध्ये नाही आहे राहुल. बहुतेक बैलगाड्याकडे लक्ष दिलं की काय जास्त राहुलने. फेअर बॉल असणार आहे. डॉट बॉल नसेल. षटकार आलेला आहे परंतु बॉल चांगला असणार आहे अर्थात नो बॉल नसेल तिथे. एकूण धावपलकावर पोहोचला जाणार आहे 55 धावा. 2 षटकार येत आहेत पहा. 2 आयकॉन आमने सामने आलेले आहेत आणि राजेश पाटीलच्या गोलंदाजी 2 षटकार आले प्रथमेशचे. इथे पुन्हा एकदा चेंडू उडवला. साहिल कदम पाहत राहिले आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. तिसरा षटकार प्रथमेश राठोड खेळतायत मैदानामध्ये. बघा काय बॅटिंग होती मैदानामध्ये. प्रथमेश राठोड 3 लगातार षटकार खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये.
यावेळेस पुन्हा एकदा षटकार क्रमांक 4. बघा फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आतापर्यंत यशस्वी होताना आपण पाहतो, कारण 67 धावा धावफलकावर लागताना विरामोर्या 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ एक कडलक चिकणी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. यशवंतभाऊ पाचंगे, सागर वरपे, राम शिंदेदाजी, सुदर्शनजी देशमुख, तन्मय हसे यांचा हा संघ आहे. लगातार 4 षटकार, एकूण 7 षटकार तर प्रथमेशने खेळलेले आहे. किती बॉलात किती रनवर खेळतो जरा पहा तिकडे जरा. 50 झालेले आहेत का? अर्धशतक पूर्ण झालेले पहा प्रथमेशचं या मैदानामधील पहिल्या सामन्यामध्ये. किती चेंडू बघले शुभम? 12 चेंडू आणि 50 धावा. यावेळी चेंडू उडवला गेला. कव्हर पॉइंटला पाहूया, साईल पोचला, झेल सुटला आणि हा झेल कोणाचा सोडला तर तो सोडला प्रथमेश राठोडचा. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण सर्वात वेगवान अर्धशतक जर पाहिलं 2007चा विश्वचषकामध्ये इंग्लंड संघाबरोबर 12 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी युवराज सिंगने साकारली होती. आज या मैदानामध्ये लोकनेते नामदार बाळासाहेबजी थोरात प्रीमियर लीगमध्ये 12 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी साकारली ही प्रथमेश राठोडने. सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. तर इथे आता डावखोरे फलंदाज सोन्या गायकवाड आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहा चेंडू मात्र खेळलेला आहे. मिड विकेटमध्ये आपण राहुल शेळकेला मैदानामध्ये बघणार आहोत. या दरम्यान एक सिंगल मात्र बनली जाणार आहे आणि या सिंगलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तिथे मात्र एकच सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हरची होणार आहे समाप्ती. एकूण 3 षटकानंतर विरामोर्या 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी संघाने बनवल्या 1-2 बाद 69 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटक संपले आणि पहा 16 मिनिटामध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचं आहे. राजू पाटे 16 मिनिटामध्ये 3 ओव्हर कंप्लीट करावे लागणार आहे. सचिन खोडके येत आहे काय आता गोलंदाजीला पाहायला मिळतात आपल्याला तिथे. आता नाही, राहुल शेळकेवर विश्वास दाखवलेला आहे. मला वाटतं सचिन भाऊ पण गोलंदाजी करू शकतात. एखादी गरज असेल ओव्हरची तर गरजेला उपलब्ध असतात ते नेहमी. तसं मैदानातही एखादी ओव्हर करू शकता. अविनाश शिरसाट सुद्धा आहे मैदानात, 1 षटक टाकू शकतोय. आणि बघूया पप्पू काटे सुद्धा एक सिनियर खेळाडू आहेत. कित्येक वर्ष घोलेवाडी संघाचं सातत्याने प्रतिनिधित्व करत होते. स्वप्नील राऊत सुद्धा आहे मैदानामध्ये, 1 षटक करू शकतो. राहुल शेळकेला आपण बघणार आहोत मैदानामध्ये. 3 षटकानंतर धावफलकावर धावा 69 धावा विरामोर्या 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघाने बनवलेले आहे. आरजी क्रिकेट क्लब सन्मान्य तुषार शेठ गोडगे पाटील यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे. सोन्या गायकवाड यावेळेस चांगला फटका आहे बघा. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. साई खेमनरला आपण मैदानात बघणार आहोत. या दरम्यान एक सिंगल मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्ट्राईकवर आपण बघणार आहोत. प्रथमेश राठोडला एक जीवनदान मिळालेला आहे निश्चित मैदानामध्ये आणि ह्या जीवनदानाचा लाभ अर्थात तो कशा प्रकारे घेईल हे आपल्याला मैदानातच पाहायला मिळेल. परंतु इथे चेंडू खेळला पहा. लॉंग ऑफ रिजन मध्ये येणार आहे षटकार. प्रथमेश राठोड फायर 6 धावा. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडत आहे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. हा पुढचा बॉल पाहूया. मिड विकेट मध्ये खेळलेला आहे. बघूया तिथे निलेश इंगवले मात्र चेंडूवर येणार आहे. एक धाव बनवली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी पाहूया आणि सोन्या गायकवाड आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला. 2 धावा आलेल्या आहेत. आमचे मित्र गणेशदादा डुंबरे जे बातचीत करतायत त्यांची मॅच यानंतर असणार आहे क्रिकेट क्षेत्रातील आणि राहुल राऊत बरोबर जोडले गेलेले आहेत त्या ठिकाणी. गणेशदादा तुम्ही क्रिकेटवर लक्ष द्या. क्रिकेट फार चांगला आहे. नाहीतर राहुल राऊत बरोबर जर जोडले जाशाल तर अजून एखाद्या
एखाद्या शर्यतीत झोपले जाशाल तुम्ही, नाही तर तिकडे आणि ऑलरेडी आहे तुम्ही. कारण जुन्नर तालुका जर म्हटला तर अगदी आपण जर पाहिला बैलगाडीच्या शर्यतीमध्ये प्रसिद्ध असतात. एक ज्येष्ठ क्रिकेटर राहिलेले आहेत गणेशदादा डुंबरे, स्वतः कॅटवे ओतूर संघाचे प्रतिनिधित्व करायचे. खामोंडी संघामधून क्रिकेटची केलेली सुरुवात, कॅटवे ओतूरपर्यंतचा प्रवास, विकी स्पोर्ट्स असेल, मांजरवाडी असेल, जगदंबा क्रिकेट क्लब, अनेक दिग्गज संघांबरोबर एक चांगले गोलंदाज म्हणून ते खेळलेले आहेत. आम्ही त्यांचा सुद्धा खेळ पाहिला होता. जाऊया मैदानामध्ये. इथे हा चेंडू मात्र निश्चित वाईट बॉल असणार आहे. किरणजी बिडलान यांच्या माध्यमातून आलेला वाईटचा इशारा असणार आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली 80 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पहा ते मैदानात चौथे षटक चाललेले आहेत. 80 धावा विराम मोरे 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघाच्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हा पुढचा पहा काय फटका आहे सोन्या गायकवाडचा. एक हवाई यात्रा करणारा षटकार आपणाला पाहायला मिळेल. 6 धावा. धावफलकावर 86 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. चौथं षटक आणि पुन्हा एकदा हा चेंडू डीप एस्टा कव्हरकडे खेळला. चेंडू इथे मात्र टप्पा पार, फरार, चौकार, 4 धावा. तब्बल 90 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 4 षटकानंतर. विरा मोरिया 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघाच्या. तर 4 षटकातच 2 बाद 90 धावा आपण बघत आहोत. सोन्या गायकवाडची सुद्धा अप्रतिम फलंदाजी आपण पाहिली आणि जरूर इथे विचार केला जाता. एक ज्येष्ठ क्रिकेटर खेळाडू राहिलेले आहेत. अर्थात आजही क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळतात. पप्पू काटे यांना पण मैदानामध्ये बघणार आहोत. आणि युवा घुलेवाडी या संघाचा कित्येक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलेला आहे. आजही आपण बघत आहोत की एक चांगले खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे गुलेवाडी परिसरामध्ये. आपल्या संगमनेर तालुक्यातील आहे पप्पू काटे. त्यांना आपण षटक क्रमांक 5 साठी मैदानामध्ये बघणार आहोत. एका बाजूला सोलापूरचं क्रिकेट मैदानात आहे, दुसऱ्या बाजूला पारनेर तालुक्यातील क्रिकेट आपण पाहत आहोत. सोन्या गायकवाड आहे. तदनंतर आपण प्रथमेश राठोड यांना या ठिकाणी पाहत आहोत. स्ट्राईकवर आहेत. 90 धावा 4 षटकानंतर. हा चेंडू बघा, पहिला चेंडू उडवला आणि त्यावर 6 धावा येत आहेत प्रथमेश राठोड यांच्या. आणि दरम्यान या ठिकाणी पहा विकेटसाठी पारितोषिक येत आहे शुभमजी पावसे, इंजिनियर शुभमजी पावसे यांच्याकडनं. पप्पू काटे यांच्या विकेटसाठी 500 रुपये. परंतु इथे गाठ भेट प्रथमेश राठोड बरोबर आहे. दुसरा षटकार आपणाला पाहायला मिळणार आहे. 100 पार. 102 धावा या 2 षटकारांच्या माध्यमातून लागले गेलेले आहे. आता काल शिवनेरी स्ट्रायकर संघाने 102 बनवल्या होत्या. आता इथे अजूनही 10 चेंडू आहेत बाकी. 102 धावा बनल्या गेलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस पहा बॅटीचा आहे. शॉट दरम्यान नवनाथ आंबरे आपण पाहत आहोत. सरळ फेकी बघा, तिथे टप्पा थोडा पुढे पडला. एकदा मात्र मिळाली आणि इथे जरूर वापसी होताना आपल्याला पप्पू काटे यांची पाहायला मिळते. कारण आता सोन्या गायकवाडला आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. एक सिंगल धाव आलेली आहे धावफलकावर. पुढचा बॉल यावेळी चेंडू उडवला. पहा 500 रुपये इंजिनियर शुभमजी पावसे यांच्याकडनं असणार आहे. साई खेमनर ताजेल आणि सोन्या गायकवाडची विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. बघा आमचे परम मित्र पिंटूभाऊ गायकवाड आणि सनोज सिंग जे
लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत पिंटू शेट आणि सनोज सिंग यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर मोहम्मद हैदर मैदानात आपण बघणार आहोत. एक उंचपुरा खेळाडू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेला खेळाडू आहे. आयडॉलच्या भूमिकेमध्ये आहे या स्पर्धेमध्ये. आणि पिंटू शेट गायकवाड आणि सनोज सिंग यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. आणि पहा क्या बात है, बड़ा छक्का काफी दूर तक खेला 6 रनों के लिए. मोहम्मद हैदर पहा मैदानात आले आणि षटकार खेळतायत. 109 धावसंख्या या स्पर्धेतील हायेस्ट धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते. वीरा मोरिया देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघाची 3 बाद 109 धावा. पप्पू काटे पुढचा बॉल पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. 115 धावा 5 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळ कडलक चिकणी संघाच्या. और यहाँ पर अगर जैसे स्ट्राइक पर आने के बाद मोहम्मद हैदर यहाँ पर अगली गेंद के ऊपर छक्का खेलते तो उनको यहाँ पर सनोज सिंह और पिंटू शेट गायकवाड़ इनकी तरफ से 1001 रुपए का इनाम दिया जाएगा. हालांकि उसके लिए उनको बल्ला चलाना पड़ेगा. और बघा इथे जर प्रथमेश राठोडने जरी या षटकात 3 षटकार खेळले तरी पिंटू शेट गायकवाड आणि सनोज सिंग यांच्याकडनंही 1001 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. अंतिम षटक आपण मैदानामध्ये बघणार आहोत. अंतिम षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला स्वप्नील राऊतला पण त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि गुलेवाडीचा हा युवा खेळाडू आहे. 115 धावा 5 षटकात बनल्या गेलेल्या आहेत. स्वप्नील राऊतचा पहा अशी गोलंदाजी करायला पाहिजे. स्वप्नील राऊत सारखी गोलंदाजांनी पहा किती सुंदर चेंडू टाकलेला आहे तिथे. तर प्रथमेश राठोड सारख्या फलंदाजाला सुद्धा इथे एकच सिंगलवर थांबावं लागलेला आहे. तसा स्वप्नील राऊत एक गुणी खेळाडू आहे आणि गुणांचं कौतुक करणं हे आपलंही काम असतं. आणि इथं आता मात्र षटकार जर आला मोहम्मद हैदर यांचा तर त्या षटकारासाठी आपण सांगितलेलं आहे की सन्माननीय पिंटू शेट गायकवाड आणि सनोज सिंग यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक जरूर दिलं जाणार आहे. तर बघूया स्वप्नीलसाठी हे चॅलेंज असणार आहे. 5 चेंडू उडवला गेला आणि इथे तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोहम्मद हैदर यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या 122 वर आपण पाहत आहोत. या खेळाडूला सागर वरपे मला वाटत होतं ऑप्शन मध्ये घेऊ का नको असा विचार करत होता. परंतु शेवटी मोहम्मद आपल्या बॅटीने इथे उत्तर देताना आपल्याला मोहम्मद हैदर पाहायला मिळत आहे. एक चांगला खेळाडू आहे आणि जरूर हा सागर वरपेचा हा फायदा म्हणावा लागणार आहे की जो आज टीममध्ये आपल्याला मोहम्मद हैदर पाहायला मिळत आहे. बघा काय बॅटिंग लगातार षटकारांची हॅट्रिक आज प्रथमेशच्या 2 ते 3 हॅट्रिक आपण पाहिल्या. आणि तदनंतर इथे मोहम्मद हैदरने सुद्धा मैदानात आल्या जी बॅटिंग केली. बघूया स्वप्नील कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे मैदानामध्ये. पहा स्वप्नीलचा पुढचा बॉल षटकारासाठी. क्या बात है भाई, लगातार 4 छक्के यहाँ पर मोहम्मद हैदर ने खेले मैदान के अंदर. 128 धावसंख्या धावपलकावर बनली गेलेली पहा. मला वाटतं या मैदानावरचा पण एवढा मोठा हायेस्ट स्कोर पहिल्यांदाच असेल. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या परंतु इतकी मोठी धावसंख्या पाहिली नसेल या मैदानाने. हो इथे पहा स्वप्नीलचा चेंडू मात्र पंच किरणजी विडलान यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आलेला आहे. स्वप्नील वन बाउंडचा इशारा पण चेतन मोहन करतायत. चेतन मोहन यांना आपण पाहत आहोत. बऱ्याच वर्षानंतर पाहिल्यानंतर थोडंसं जाणवतं की आता एक फिटनेस अजून आहे त्यांचा पंचांसाठी मैदानामध्ये आणि पंच सुद्धा आहेत ते मैदानात. इथे पहा षटकार क्रमांक 5. क्या बल्लेबाजी है मोहम्मद हैदर की. जैसे गेंद आ रही है उस गेंद को मैदान के बाहर भेज रहे 6 रनों के लिए. और हालांकि यहाँ पर 5 गेंदें खेले मोहम्मद हैदर ने और 5 ही गेंदों के ऊपर 5 छक्के
जड़ चुकी है अपने बल्लेबाजी के अंदर। अगली गेंद इस बार फिर से गेंद को उठाकर खेला है, गेंद जा रही है लॉन्ग लेग के बाहर। 6 रनों के लिए 6 गेंदे और 6 छक्के। मोहम्मद हैदर की बल्लेबाजी, क्या तमाशा नजर आ रहा है मैदान के अंदर ये बल्लेबाजी का। लगातार गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। एकशे 41 धावा धावपलिकावर लागल्यात बघा। मोहम्मद हैदरची फलंदाजी आपण पाहत आहोत। 6 चेंडूमध्ये सागर वरपे संघ मालकांनी अजून खिशात काय हात घातला नाही, परंतु घालतील जरूर, संघ मालक आहेत मोठे, कारण 6 चेंडूवर 6 छक्के आलेले आहेत। स्वप्नीलवर सध्या दबाव आलेला असणार आहे। दबाव लेने का नहीं स्वप्नील भाई, गेंदबाजी अच्छी करने की यहाँ पर, आणि टेन्शन लेने का नहीं टेन्शन देने का। पाहूया स्वप्नीलचा पुढचा बॉल मैदानामध्ये। इथे पहा चेंडू उडवला गेला, हा काय फटका आहे, मिड विकेट सीमा रेषा पार, षटकार 6 धावा। 7 चेंडू खेळला आणि 7 बॉल मध्ये तब्बल 42 धावा बनवल्या, सर्व चेंडू षटकार, 7 बॉल 7 षटकार। एकूण धावसंख्या 147 धावफलकावर बनलेली आहे। 148 धावांचं लक्ष्य। आरजी क्लब घुलेवाडी सन्माननीय तुषार शेठ गोडगे पाटील यांच्या संघाबरोबर हे लक्ष्य असणार आहे। बघूया हळूहळू आमचे सौरभांना कडलक स्टेजकडे येणार आहेत, आणि मैच होने के बाद मोहम्मद हैदर 1000 रुपये का इनाम आपको दिया जाएगा। पिंटू शेठ गायकवाड़ और सनोज सिंह इनकी तरफ से जो इनाम रखा था वो आपके लिए जरूर दिया जाएगा। धन्यवाद। हेलो, और यहाँ पर सनोज सिंह इनका भी शुभागमन होता हुआ दिखाई दे रहा है। मोहम्मद हैदर, मैच होने के बाद दिया जाएगा प्रशांत जी इनाम। सनोज जी आपको जाने का नहीं ना, जाने का नहीं ना आपको, हाँ रुकने का है, यहाँ पर मैच देखने का है, बड़ी बात है, अच्छी बात है। हाँ? टॉस साठी यायचं आहे। पुढचे संघ साइडोर्स समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुमरे युवा मंच गुंजाळवाडी खामुंडी, आणि संघ मालक नवनाथ पानसरे गणेशदादा डुमरे शुभमजी पावसे, आणि विरा भोरिया देशमुख एंटरप्राइजेस जवळे कडलक, सॉरी माफ करा, टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल शेठ गुंजाळ शुभमजी गुंजाळ यांच्या मालकीचा संघ आहे। तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे। साइडोर्स समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुबरे युवा मंच गुंजाळवाडी खामुंडी, आणि टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल शेठ गुंजाळ आणि शुभम गुंजाळ आपल्या कर्णधारांना पाठवून द्यायचं आहे। सनोज सिंग यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे, आणि सनोज सिंग यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। चला दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे। निखिल गुंजाळ आणि गणेशदादा आपल्या संघ नायकांना पाठवून द्या, आणि सन्माननीय सनोजी सिंग यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत। चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा, या लवकर। एकशे
48 धावांचं लक्ष आहे ना. 6 षटकात 148 धावांचं लक्ष असणार आहे. आरजी क्लब गुलेवाडी तुषार शेठ गोडगे पाटील यांच्या संघासाठी हे लक्ष असणार आहे. उभं केलं गेलेलं आहे. टॉस करण्यासाठी चला लवकर या. टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट साईड डोअर समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुमरे युवा मंच गुंजाळवाडी खामंडी. चला कर्णधार टॉस करण्यासाठी आपण लवकरात लवकर या. निखिल गुंजाळ आणि गणेशदादा डुमरे चला आपल्या कर्णधारांना पाठवून द्या आपण टॉस करण्यासाठी. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले राजेश पाटे अर्थात राजू पाटे आणि तदनंतर नवनाथ आंबरे यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. और टायगर अभी जिंदा है, यहाँ पर दिखाना पडेगा. मैदानात दाखवावं लागणार आहे. नवनाथ आंबरे यांना आपण बघणार आहोत. आणि बघूया प्रथमेश राठौड़ आपल्याला पाहायला मिळते. मोहम्मद हैदर पहली बार इस टूर्नामेंट के अंदर खेल रहे और काफ़ी बढ़िया बल्लेबाजी उनके बल्ले से देखने को मिली. हालांकि 7 गेंद के ऊपर 7 बड़े छक्के उन्होंने खेले मैदान के अंदर. जाऊया मैदानामध्ये. प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू आहे. राजेश पाटे स्ट्राईकवर असणार आहे. मैदानामध्ये शुभम गायकवाडला सुद्धा आपण पाहत आहोत. आता पिंटू शेट गायकवाड मॅच पाहत आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये. सागर आलेला आहे इकडे बक्षीस घेऊन येतो की काय असं मला वाटतंय, परंतु बक्षीस नसेल असा अंदाज आहे माझा. प्राथमिक अंदाज आहे हा. अंदाज बरेच असतात तिकडचे. हा एक मॅचला सुरुवात आणि पहिला चेंडू उडवला युवराज गुंजाळ. चेंडूवारे मिडॉनमध्ये झेल टिपला जाईल आणि राजेश पाटीलची विकेट मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सनोज या इनिंगला पण आहे का? इस इनिंग के लिए क्या पहले गेंदबाजी करने वाली टीम के लिए क्या म्हणता आवाज येत नाही. विकेट हैट्रिक के लिए 1001 रुपए का इनाम एक बार फिर से सनोज सिंह इनकी तरफ से दिया जाएगा अगर कोई गेंदबाज यहाँ पर विकेट हैट्रिक लेता है तो. आणि इथे प्रथमेश राठोड यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचे राम शिंदे दाजी यांच्या कन्याच्या माध्यमातून आलेले पारितोषिक आहे 500 रुपये. गौरी राम शिंदे यांच्याकडनं 500 रुपये अर्धशतकीय खेळी साकारल्याबद्दल प्रथमेश राठोड यांना दिलं जाणार आहे. निखिल लिंगोले फाईन लेग मध्ये चेंडू खेळताय बघा. ही सुरुवात गरजेची आहे. 4 धावा येत आहेत मैदानात. चौकार. सर्वपन्ना अनिल केदारी टॉस करून घ्या बरं तिथे. सनोज सिंह आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. चेंडू डॉट असणार आहे मैदानात. 4 धावा. निलेश शिंगोले न्यू बॅटर आपण मैदानात बघणार आहोत. पुढचा बॉल. ओ पहा काय सुरेख चेंडू आहे. प्रथमेश राठोडचा आपण मैदानात बघत असतो. तुमची कामगिरी मैदानामध्ये बोलत असते बघा. तुम्ही मैदान कशा प्रकारे गाजवणार आहात. ते गाजलेलं मैदान हे तुमचं नाव बनवणार आहे. फुलटॉस बॉल उडवला आणि सरळ मैदानाच्या बाहेर फेकला. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा लहान लहान मुलं कशी लगेच ताबडतोब जात आहे चेंडू आणण्यासाठी. आज टी शर्ट मिळणार आहे लहान मुलांसाठी. निखिल गुंजाळ टॉस जिंकलेले आहेत आणि टायगर ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल गुंजाळ स्वतः करणार आहे. टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी. आणि साईडवर समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुमरे युवा मंचला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. बॅटीचा आहे सोन्या गायकवाड. स्टँडच्या पाठीमागे आहे सुशांत गायकवाड आणि निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत त्या 10 धावा आपल्याला या ठिकाणच्या पाहायला मिळत आहेत. 1 बाद 10. ऐकवान राजेश पाटे मैदानाच्या माघारी परतलेला आहे.
बघा प्रथमेश राठोडने 20 चेंडूमध्ये 74 बनवल्या आणि 7 बॉलमध्ये 42 धावा मोहम्मद हैदरने बनवल्या. या दोघांची जर टोटल मारली तरी ती 100 पार होती. आणि अशी फलंदाजी ही आरजी क्लबच्या फलंदाजांना करावी लागणार आहे. त्यांच्यामध्ये ती ताकद आहे, क्षमता पण आहे, परंतु आज इथं सिद्ध करावं लागणार आहे की आम्ही सुद्धा हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्गावर आपण बघणार आहोत कोल्हेवाडीचा टायगर युवराज गुंजाळ आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पहिला बॉल डॉट बॉल, निर्धाव बॉल आणि एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुंजल कांबळे सुद्धा आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. आसिफ रंगरेज यांना आपण मैदानात पाहत आहोत. हा पुढचा चेंडू पाहूया. मिडॉन मध्ये सागर शेळके आहेत. हातात चेंडू आला नाही. इथे एक धाव मात्र पूर्ण होताना नवनाथ आंबरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस निलेशसाठी हा चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. किरणजी बिडलान यांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाणार आहे. धावपलक 12 धावांवर आपण बघणार आहोत. आसिफ रंगरेज यांचं होम मैदान आहे, अर्थात प्रॅक्टिस मैदान आहे, सरावाचं मैदान आहे. ते सुद्धा मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा काय फटका आहे, अफलातून फटका. फाईन लेग सीमा रेषेकडे जाणारा षटकार आपणाला पाहायला मिळेल. निलेश हिंगोले यांचा 6 धावा. बघा लहान लहान मुलं चेंडू आणून देत आहेत. आज त्यांचा जरूर विचार केला जाणार आहे. टी शर्ट आपण मॅच झाल्यानंतर त्यांना देणार आहोत आपण. आणि टी शर्टचे मानकरी कोण ठरणार आहेत त्यांचा सुद्धा आपण नामोल्लेख करणार आहोत. आणि उद्यापासून प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. लकी ड्रॉचे भाग्यवान विजेते काय होणार आहे तर प्रसाद अभंग जेव्हा आम्हाला सांगतील लकी ड्रॉसाठी काय आहे याचा उल्लेख आम्ही जरूर करणार आहोत. तोपर्यंत आम्हाला उल्लेख करता येणार नाही आहे. षटकार आला. इथे पुन्हा एकदा आक्रमण, परंतु आसिफ रंगरेज गेंद के नीचे आणि इथे जेल टिपला जाणार आहे. विकेट मैदानात इथे आहे. निलेश हिंगोले मैदानाच्या माघारी जाताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला. न्यू बॅटर साहिल कदम आपण बघत आहोत. धावपलकावर जर नजर टाकली तर 18 धावा आहेत. आरजी क्लब तुषार शेठ गोडगे पाटील यांचा संघ आपण मैदानात पाहत आहोत. न्यू बॅटर साहिल कदमचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. आयडॉल निलेश हिंगोले मैदानाच्या माघारी गेलेले आहेत. तर युवराज गुंजाळसाठी आलेली सफलता. आसिफ रंगरेज कभी कभार काफी प्यार दिखाते, नहीं तो बिल्कुल प्यार नहीं दिखाते, ऐसी बात है. लेकिन इस बार प्यार दिखाया गेंद के ऊपर. हा पुढचा बॉल सुरेख फटका आहे. कव्हर पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. चेंडू सीमा रेषा पार जाईल. 4 धावा येतील. बावीस धावा धावपलिकावर लागले गेलेले आहेत. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. नाही का, एक बॉल बाकी आहे, सॉरी. 22 धावा आहे धावपलिकावर. तर 22 धावा आपण बघत आहोत धावपलकावर बनल्या गेलेल्या आहेत. आमचे राजवर्धन युथ फाउंडेशनचे सदस्य अनिल केदारी, फार बिझी शेड्यूल आजकाल अनिलचं सुद्धा बनलेलं आहे. आपण जे पाहत आहोत त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र सिद्धार्थ भाई थोरात थोडेसे शांत बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. तर मॅचच्या आनंदाबरोबरही शांत संयमी. पुढचा बॉल इथे आपण बघणार आहोत. पहा आसिफ रंगरेज एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूवर येत आहेत. एक धाव मात्र इथे बनवली जाणार आहे. एका धावेच्या माध्यमातून एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावसंख्या
ही 2 षटकानंतर आरजी क्लब गुलेवाडी या संघाची बनत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 षटकांचा खेळ आहे शिल्लक आणि या 4 षटकांमध्ये आपण बघणार आहोत अर्थात दादा तिसऱ्या षटकासाठी सागर शेळके की परत एकदा प्रथमेश राठोड की अजून काही विचार केला जाणार आहे तिथे मैदानात. तर बघूया सागर शेळके आपण बघत आहोत. अजून सार्थक लांडगेकडे काही चेंडू आलेला नाही मैदानामध्ये. येईल चेंडू त्याच्याकडे. कुंजलक पण आलेला नाही आहे आणि किशोरकडे आला होता परंतु डोक्यावरून गेला. 2 षटक 38 सर्कलमधील इथे संपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एक मोठी धावसंख्या बनली गेली आणि त्याचा पाठलाग जर करत असताना पहिल्या 2 षटकात आरजी क्लबने बनवल्या 23 धावा आपल्याला या दरम्यान ज्या पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकासाठी सागरला बघणार आहोत. साहिल कदम स्ट्राईकवर आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस मध्ये आसिफ रंगरे दूर राहतील. 4 धावा येईल. चौकार. हे बघा नवनाथ पानसरे शिवांश पानसरेला पाठीमागे घ्या. काय कदा चेंडू आला नाही कदा प्लेअर धडकेल तिथे. परत म्हणू नका तुम्ही संघ मालक आहात आता. हां चांगली गोष्ट आहे. आनंद घ्या. येणारी पिढी जे संघ मालक खेळाडू म्हणून पाहायला मिळेल. फटका फसला आणि सार्थक लांडगे चेंडूवर शॉर्ट फाईन लेगमध्ये झेल टिपेल. विकेट येते मैदानात आणि साहिल कदम बाद होताना आपण बघणार आहोत. सचिन खोडके आपण मैदानात बघणार आहोत आणि सागरला मिळालेले यश आयडॉली मैदानाच्या माघारी गेलेले आहेत. आपण या दरम्यान जे पाहत आहोत एक मोठी क्रिकेटची स्पर्धा एका मोठ्या व्यासपीठावर खेळत असताना अनेक खेळाडूंना दबाव येत असतो. दबाव हा झुगारावा लागतो. मैदानामध्ये 100% प्रयत्न आपले विजयाचे असले पाहिजेत. छेडछाणी करण्याचा प्रयत्न सचिन खोडके. डॉट बॉल चाललेला आहे. सोन्या गायकवाड एस्टनच्या पाठीमागे आपण बघत आहोत. धाव मात्र मिळणार नाही आहे. एक चांगली गोलंदाजी आपल्याला या दरम्यानची पाहायला मिळते आहे. चार धावा येत आहेत पहा. थर्डमॅन सीमारेषा पार चौकार आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपण पाहत आहोत आलेला चौकार. सचिन खोडके यांच्या बॅटमधून आलेला चौकार. 31 ही धावसंख्या आपण बघत आहोत धावपलिकावर. सागरचा पुढचा बॉल पाहूया. मिडऑफमध्ये तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला युवराज गुंजालचं पाहायला मिळणार आहे. एक निर्धाव बॉल पाहायला मिळणार आहे. युवराजचं प्रदर्शन मात्र दिवसेंदिवस सुधरत चाललेलं आहे मैदानामधील. युवराजचं लक्ष सर्वांवर असतं. त्यात कॉम्पिटेटर सुद्धा लक्ष असतं युवराजचं. बघा इथे मात्र अजहर पटेल साकूर के ठाकूर मैदान के अंदर आणि चेंडू रोखला गेलेला आहे. बघा ओव्हरची समाप्ती झालेली आहे. एकूण आपण जर पाहिलं तर 3 षटक संपले गेलेले आहेत. धावपलिकावर धावा 31 आरजी क्लब गुलेवाडी या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. आमचे 12 खेळाडू अंश आहेर जे या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि 14 वर्षाखालील वयोगट आहे त्यांचा. परंतु एका मोठ्या क्रिकेटच्या व्यासपीठावर त्यांना आपण पाहत आहोत आणि आज 12 खेळाडूच्या रूपात आहेत. पुढच्या वर्षाला 11 जणांच्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत अंश आहेर.
खास घारगावरून आलेले आहेत बघा. ओव्हर क्रमांक 4 मैदानामध्ये आपण बघणार आहोत किशोर कोटकर. पहिला चेंडू पहा किशोर कोटकरचा आपण मैदानामध्ये बघणार आहोत. निर्धाव चेंडू आपणाला या दरम्यान जो काय नाव आहे विक्रम देशमुख. विक्रम देशमुख ओ आता विक्रमचा हा विक्रमी चेंडू पडला गेला. अर्थात वाईट बॉल पडलेला आहे. तिथं एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. वन बाउंडचा इशारा सुद्धा चेतन मोहन आपल्याला बऱ्याच दिवसानंतर तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळत आहेत. आणि सनोज सिंग यांच्याकडनं लगातार 3 विकेटसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक मोहम्मद हैदर यांच्या नावावर जमा झालेला आहे. हा पुढचा चेंडू विक्रमचा पुन्हा एकदा वाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अतिरिक्त धावपलिकावर जोडली जाणार आहे. मैदानात आपण बघत आहोत की ओव्हर क्रमांक 4ची सुरुवात. पहिला एक चेंडू आल्यानंतर 2 वाईट बॉल विक्रम देशमुखचे आपल्याला मैदानामध्ये या दरम्यान जे पाहायला मिळतात. या वाईटने काय होतं की ओव्हर वाढली जातात बघा. अगदी आपल्याला वाटतं की 6 ओव्हरची मॅच आहे, ती 7 ओव्हरची होती, 8 ओव्हरची होती, परत एकदा वाईट बॉल. म्हणजे इथे जे 4 चेंडू झाले असते त्यामध्ये एकच चांगला चेंडू झाला, 3 वाईट बॉल पडलेले आहे. असा एखादा क्रिकेटमध्ये जर नियम आला ना भविष्यामध्ये की लगातार 3 वाईट बॉल पडल्यानंतरला त्याच्यावर एखादी मोठी पॅनल्टी आली किंवा काय अशा गोष्टी झाल्या तर ह्या गोष्टींना आळा बसू शकणार. परंतु ICC वाले आपण तर नाही, ICC निर्णय घेतील तिथे घेतील. परंतु 3 वाईट बॉल इथे पडले गेलेले आहे. मॅच वाढली गेलेली आहे. आता 2 जण समजवत आहेत तिथे आपण बघत आहोत. सागरही बातचीत करत आहे. अगदी सोन्या गायकवाडला सुद्धा आपण पाहत आहोत त्या ठिकाणी. यावेळेस बघा हा चेंडू मात्र विक्रमने एक चांगला चेंडू टाकलेला आहे. ही गोलंदाजी अत्यंत महत्त्वाची राहते मैदानामध्ये. बघूया एकूण धावसंख्या जर आपण RG क्लबची पाहिली तर 34 धावांवर पोहोचली गेलेली आहे ही धावसंख्या मैदानामध्ये. तर पुढचा चेंडू बघूया. विक्रम मैदानामध्ये इथे नवनाथ आंबरे आघाडीचे फलंदाज आहे. परत एकदा वाईट बॉल. हे षटक किती वाढत चाललेले पहा. आत्तापर्यंत 6 चेंडू टाकले, त्यातले 2 चेंडू चांगले आहेत, 4 चेंडू वाईट टाकलेले आहेत. म्हणजे जे ओव्हर होणार होती तिथे मात्र फक्त 2च चेंडू आपल्याला चांगले पाहायला मिळतात, 4 वाईट बॉल पाहायला मिळतात. लेकिन हमारे आसिफ रंगरेज से यहाँ पर तो काफ़ी मुस्कुराते हुए दिखाई दे रहे मैदान के अंदर, खुश दिखाई दे रहे आसिफ भाई. नो बॉल आणि त्या नो बॉलवर इधर टायगर अभी जिंदा आहे. नवनाथ आंबरेंचा षटकार आपणाला पाहायला मिळेल. आलेला षटकार आणि त्यावर आपण पाहत आहोत की चेतन मोहन अगदी फ्रीडचा इशारा जर आपण पाहिलं ना आपल्या शेतकऱ्यांकडे पहिल्यापासून गोपन होती फिरवण्याची. तो इशारा ICCने धरला आणि गोल गोल फिरवला. कारण तिथे गोल चेंडूवर गोल फटका अर्थात मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजांसाठी इथे विक्रम वापसी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोन्या गायकवाडला आपण एक्स्ट्रा कव्हरमध्ये बघणार आहोत. दरम्यान एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. एकूण धावसंख्या RG क्लबची जर आपण पाहिली तर 43 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. तर पुढचा चेंडू पाहूया. किशोर कोटकर विक्रम देशमुखचा. या दरम्यान एक चांगला फटका आहे, परंतु सोन्या पहा ती बेगा चेंडूवर आला, सरळ फेकला गेला चेंडू आणि इथे एकच सिंगल मात्र बनवताना आपल्याला हा धावपलक RG क्रिकेट क्लबचा जो मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 44 धावा धावपलकावर बनल्या गेल्या. ओव्हर आपण मैदानामध्ये जर या दरम्यान पाहत आहोत 4थे षटक आपणाला जे पाहायला मिळत आहे.
तर विक्रम देशमुखचा पुढचा चेंडू मैदानात पाहूया. या दरम्यान बघा बॅटीचा एज घेऊन जाणारा चेंडू कुंजल आला. चेंडूवर पहिल्यांदा कुंजलकडे आलेला हा चेंडू आपण मैदानात पाहत आहोत. एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलकही आता 45 धावांवर पोहोचला गेलेला आहे आणि मला वाटतं आता अंश आहेर सुद्धा इथून कॉमेंट्री बॉक्समधून रवाना झालेला आहे. आपल्या संघाबरोबर जोडला जाणार आहे अंश आहेर. मोठा फटका खेळायचा आहे. चांगला चेंडू आहे विक्रमचा. ओव्हर मात्र संपलेली आहे. बराच वेळ चाललेलं षटक एकदा निवांत झालेलं आहे, शांत झालेलं आहे. 4 षटक 45 धावा आरजी क्लबची धावसंख्या दरम्यान आपण बघत आहोत. एकदा थोडीशी बातचीत चाललेली आहे. 2 षटक शिल्लक आहेत, परंतु इथे 12 चेंडूमध्ये धावा पाहिल्या तर फार लागत आहे धावा, कारण अजून 100च्या पार 103 धावा. अण्णा पाटील सानप, जांताराजा प्रतिष्ठानचे अण्णा पाटील सानप हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अण्णा पाटील सानप आपलं या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. सागर शेळके ओव्हर क्रमांक 5 घेऊन मैदानात येणार आहे. आपण बघूया आता. नवनाथ आंबरे एक षटकार जरूर खेळलेला आहे. अजूनही 12 चेंडूमध्ये आता मॅच दूरवर गेलेली आहे, परंतु इथे सामन्यामध्ये जर काही षटकार आले तर आनंद हा येणार आहे. एक प्रॅक्टिस ही मैदानात होणार आहे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असणार आहे. आणि इथे मिड विकेटमध्ये येणारा नवनाथ आंबरे यांचा षटकार आपण पाहत आहोत. 6 धावा. कवन्न धावसंख्या आरजी क्रिकेट क्लब घुलेवाडी तुषार शेठ गोडगे पाटील यांच्या संघाच्या बनताना आपल्याला या दरम्यान ज्या पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पाहूया. यावेळेस मात्र कव्हरमध्ये चेंडू खेळलेला आहे. आसिफ रंगरेज यांना आपण मैदानात चेंडू जात असताना पाहणार आहोत. एक धाव या दरम्यान पूर्ण होणार आहे. 52 ही धावसंख्या आपल्याला आरजी क्रिकेट क्लब घुलेवाडी या संघाची पाहायला मिळणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल शेठ गुंजाळ आणि शुभम गुंजाळ त्यांच्या विरुद्धात साईडर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच गुंजाळवाडी खामोडी नवनाथ पानसरे गणेशदादा डुमरे आणि शुभम पावसे यांचा संघ आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण बघणार आहोत. एक सिंगल धाव आसिफ रंगरेज येत आहे चेंडूवर. 53 ही धावसंख्या आपल्याला धावपलिकावर पाहायला मिळते. खास करून आपण मैदान पाहिलं या दरम्यान आपल्याला प्रथमेश राठोड आणि मोहम्मद हैदर यांची जी बॅटिंग या पहिल्या डावात पाहायला मिळाली. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव गेलेला आहे. प्रथमेश राठोड यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक गौरी राम शिंदे तर राम शिंदे दाजी यांच्या कन्याच्या माध्यमातून गौरीकडनं हे पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं एक अर्धशतकीय खेळीसाठी. ते बॅट फिरवली जाते, बॅटचा एज आणि इथे मात्र नवनाथ आंबरे बाद होताना आपणाला पाहायला मिळणार आहेत. अंश आहेर मैदानामध्ये आपण बघणार आहोत. बघूया अंश आहेर आपण न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. इथे पहा कट करायचा आहे चेंडू, निर्धाव चाललेला आहे चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हरची समाप्ती होणार आहे. एकूण 5 षटकानंतर धावसंख्या ही आपल्याला 53 धावा पाहायला मिळते आहे. अंतिम षटक मैदानामध्ये असणार आहे आणि शेवटच्या षटकासाठी आपण बघणार आहोत. विक्रम देशमुख आता ही लोकल थांबा थांबा विक्रम थांबा. लोकल
एकच बॉलर 2 ओव्हर टाकू शकतोय. अर्थात सागरने 2 ओव्हर केलेल्या होत्या. आता हा इथे आपण बघणार आहोत अंतिम षटक आहे. सोन्या गायकवाडला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघणार आहोत. शेवटचे 6 चेंडू 53 धावसंख्या 5 षटकानंतर सुशांत गायकवाड उर्फ सोन्या गायकवाड आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल त्यावर पहा मोठा फटका सचिन खोडके अगदी शहापुरी तडाखा देताना पाहायला मिळत आहे. षटकार सहा धावा आलेल्या आहेत. हा षटकार आपण मैदानामध्ये बघत आहोत. 59 ही धावसंख्या धावफलकावर बनणार आहे. अंतिम षटक मैदानामध्ये चाललेला आहे. विरा मोर्या 11 देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकनी संघाकडनं. पुढचा चेंडू पहा गॅप मधून खेळलेला आहे. चेंडू जाईन तडमॅन सीमा रेषा पार. 4 धावा येतील. या दरम्यान आपण जे पाहत आहोत आपण मॅच झाल्यानंतर बक्षीस वितरण करणार आहोत स्टेजवर. हा पुढचा चेंडू मात्र सुरेख असणार आहे सोन्या गायकवाडचा. सुशांतचा पण एक निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अण्णा पाटील सानपाणी रवनाथ पानसरे थोडीशी चर्चा करताय. बहुतेक मॅचच्या बाबतीत करतील किंवा अदर चर्चा होऊ शकते मॅचच्या व्यतिरिक्त. पुन्हा एकदा आक्रमण असणार आहे सचिन यांच्या बॅटमधून लॉंग ऑफ रिझनमध्ये. षटकार आपण बघणार आहोत. 6 धावा येतील इथे. परंतु आता ही धावफलक जर आपण धावसंख्या पाहिली 69 धावा बनत आहेत. कारण ऐकवान राजेश पाटील लवकर स्वस्तात बाद झाला. निलेश शिंगोले मैदानात आल्यानंतर थोडासा प्रतिकार आपण पाहिला. त्यानंतर साहिल कदमही लवकर आयडो आलं मैदानाच्या माघारी गेला. हा चेंडू मात्र बघणार आहोत आपण. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक डॉट प्रकारचा चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. या मैदानाने तब्बल आज 147 ही धावसंख्या पाहिली आणि लगातार 7 चेंडूवर 7 षटकार सुद्धा आपण पाहिले. मोहम्मद हैदर यांच्या बॅटमधून आलेले ते 7 षटकार होते. आणि सनोज सिंग यांच्याकडनं सुद्धा बक्षीस आहे. चेंडू उडावला गेला. मोहम्मद हैदर पाहत आहे. चेंडू मात्र सीमा रेषा पार. षटकार गेला. लुकझुक प्रकारचा षटकार चेतन मोहन इशारा करत असताना आणि मॅच इथे संपली गेलेली आहे. एकूण धावसंख्या 75 बनली गेलेली आहे. आरजी क्रिकेट क्लब घुलेवाडी या संघाची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बक्षीस घेण्यासाठी मोहम्मद हैदर आपण ताबडतोब यायचं आहे. प्रथमेश राठोड आपणही यायचं आहे. आणि मला वाटते पप्पू काटे यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक होतं शुभम पावसे यांचं. आणि पप्पू काटे आपण सुद्धा यायचं आहे. एका विकेटसाठी शुभम पावसे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं आपणाला. या चला लवकर तिन्ही मान्यवर तिन्ही बक्षीसदाते या ठिकाणी येतील. गौरी राम शिंदे यांच्याकडनंही प्रथमेश राठोडच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. सनोज सिंग व्यासपीठावर उपस्थित आहेत.